रामकृष्ण हरी. एक आमच्या दीपकसाठी, हा दीपक वसंत पाखरे आहे. जरी हा माझ्या मुलाच्या वयाचा असला तरी पण ह्याच्यासाठी एक अभंग आहे. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. ह्याच्या गळ्यात जरी माळ नसली पण ह्याच्या एका सुंदर विचारानं मला एक चांगली कल्पना आली. याच्याशी माझं फार सौख्य आहे बोलण्याचं वगैरे. पण आत्ता ह्याने, ह्या 30 वर्षाच्या चिरंजीवाने मला एक अशी सुप्त कल्पना दिली की काका म्हणे तुम्ही तुमचं चांगलं बोलणं आहे, मी तुमचं यूट्यूब ऐकतो वगैरे, तर दररोज काहीतरी तुम्ही सांगत जा. ॲक्च्युली हे माझ्या मनात होतंच, पण मी अभंगाचा सार सांगायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मी आहे ना फक्त अभंग जगत असतो. एक अभंग सांगितला की त्याचा अर्थ, म्हणजे नुसतं शहाणं वागा चांगलं वागा असं न करता त्याला अभंगाची जोड दिली पाहिजे. माझ्यात एक उदाहरण मी याला अभंग सांगितला की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, याहून आणता अनेक साधन, वाहतची आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतास. आता हा अभंग याच्यावर मला खूप छानपैकी चांगलं सांगता येतंच. आणि बाकीचं फिजूल काहीतरी गोष्टी बोलण्यापेक्षा म्हणजे आपल्याला काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय देऊ त्याच्या व्हावी उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. म्हणजे संतांची वचनं आपण एक एक जरी जगायला घेतली. आता संत तुकाराम महाराजांचे 4843 अभंग आहेत, पण तेवढे जरी आपण सोप्या शब्दात स्पष्ट केले तरी पुष्कळ झाले. तर दिवसाला जरी एक अभंग घेतला तरी 300 होतात. म्हणजे 1 वर्ष अशा पद्धतीचं ज्ञानेश्वर माऊली आहे, नामदेव महाराज आहे, पंचपदी बोलू शकतो. तर ह्या दीपकच्या माझ्या सुप्त ज्ञानामुळं मला एवढंच एक प्रेरणा आली की दररोज काहीतरी एक अभंग घेईल किंवा काही चांगले विचार आहेत ते सुद्धा मला माझ्या बोलण्यातून देता येईल. मलाही चांगलं वाटलं तुम्हाला आज भेटून. खूप छान वाटलं, खूप छान बोलता, छान मोटिवेट करता. जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा मी नाहीच बोलतो की बाबा एकदम छान स्पीच म्हणजे आहे नाही चांगलं. माझे मार्गदर्शक म्हणजे मार्गदर्शन मार्गदर्शक माझं समज देणं, मार्गदर्शकच माझं बोलणं असतं. बरोबर. म्हणजे ही सगळी संतांची कृपा आहे. कारण ह्या संतांच्या वाणीशिवाय माझ्या मुखात दुसरं काही येत नाही. लक्षात आलं का? तर हे मला अधिक अधोरेखित केलं. तर दीपक, मी तुला अंतःकरणापासून धन्यवाद देतो. तुझ्या पुढच्या उज्ज्वल आयुष्यासाठी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो की तुझ्या सगळ्या मनाकांक्षा पूर्ण होत. काही दिवसामध्ये तुझं समजा मंगल कार्य होत आहे, त्याला पण आमचे अनेक आशीर्वाद. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, आणि घातली या भय नरका जाणे. तुझ्या नेहमीच सत्यकर्माला भगवंताचा आधार असतो. म्हणजे माझ्या बोलण्याला फक्त अभंगाची जोड आहे. मी आत्ता तुझ्या नजरेत जरी छानपैकी बोललो तरी ह्याला अभंगाची जोड आहे. अभंग माझे पाठ आहेत म्हणून त्या माध्यमातून मी बोलत असतो. आणि माझं बोलणं जरा भगवंतानी चांगलंच केलं आहे, कारण मला अभंगाची जोड आहे. हां, खूप छान. रामकृष्ण हरी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आंधळ्याचा कारभार जर असला तर तिथं देव जरी बाजून आलं तर त्यांना दिसणार नाही, कारण ते आंधळे आहेत. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.